नमस्कार विद्यार्थी मित्रो, लास्ट लेक्चरला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज त्याचं पूर्ण डेफिनेशन, एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल्स आणि बरंच काही आपण बघितलं. या लेक्चरला आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. ओके, व्हॉट इज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज? द डेफिनेशन इज द फिजिकल क्वांटिटी, द physical quantity which depends upon one or more fundamental quantity for their measurement is known as or is called as derived quantity. I repeat once again, the physical quantity which depends upon one or more fundamental quantity for their measurement is known as derived quantity. Most important words are which depends upon one or more fundamental quantity for their measurement. This underlined words clears the definition. In fundamental quantity, we have seen that in the definition, the physical quantity which do not depend upon. Here, which depends upon. This is the difference between two, that is fundamental and derived physical quantity. समजलं का? फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी मध्ये काय फरक आहे? तर फंडामेंटल क्वांटिटी त्याच्या मेजरमेंटला दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती अवलंबून नसते. तर डिराइव्ड क्वांटिटी मध्ये काय असतं? डिराइव्ड क्वांटिटी which depends upon, दुसऱ्या एक किंवा दोन, वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून असते त्याच्या मेजरमेंटसाठी. हा डिफरन्स आहे. आपण एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल velocity बघू. Velocity. What is velocity? The rate of change of displacement with respect to time, means s divided by t. Right? S is, what is s? Displacement. And what is time? That is time. Displacement is measured in meter. Displacement is nothing but length. It is measured in meter, and time is measured in second. Therefore, the unit of velocity is meter per second. In this example, we have used two fundamental quantities, that is length and time, to prove the unit of velocity. That's why the definition. What is definition? The physical quantity which depends upon one or more fundamental quantity for their measurement is called as derived quantity. बघा इथं velocity म्हणजे वेगाची जे युनिट आहे ते काय येतं? मीटर पर सेकंड. तर मीटर पर सेकंड मध्ये काय आहे? दोन फंडामेंटल क्वांटिटी आहेत. कोणते? लेंथ आणि सेकंड. या दोन्हीवरती velocityचं युनिट अवलंबून आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. क्लियर? नेक्स्ट टॉपिक इज डिराइव्ड फिजिकल किंवा डिराइव्ड क्वांटिटीज. युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. डेफिनेशन ऑफ युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. Definitions are very simple. Fundamental quantityचे definition काय भेटलेलं? The unit of fundamental quantity is called as fundamental unit. Like or same as the unit of derived quantity is called as derived unit. What is definition? The unit of
derived quantity is called as derived unit. क्लियर? त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये नोट करा. नेक्स्ट टॉपिक वी विल सी सम डिराइव्ड क्वांटिटीज. काही डिराइव्ड क्वांटिटीज एक सिलेक्टेड 7-8 आपण बघू. अशा डिराइव्ड क्वांटिटीज भरपूर आहेत. जर तुम्ही तुमची बुक ओपन बघितलं तर तुम्हाला एकाच ठिकाणी 20, 25, 30 भर डिराइव्ड क्वांटिटीज, त्याचे सिम्बॉल आणि युनिट दिले असतील. ते बघा. मी इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी 7-8 सिलेक्टेड एक्सप्लेन करतोय. बघा, एक टेबल हा नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला देतो मी. एकदा सिरियल नंबर, डिराइव्ड क्वांटिटी, युनिट आणि सिम्बॉल. त्यामध्ये पहिली क्वांटिटी आहे ती एरिया. एरियाचं युनिट काय आहे? स्क्वेअर मीटर. सिम्बॉल कसा आहे? मीटर स्क्वेअर. आता हे कुठून आला? मीटर स्क्वेअर. एरिया म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ. राईट? लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय झालं? युनिट मध्ये बघा 2 टाइम लेंथ आली. लेंथ आणि ब्रेथ म्हणजे काय? लेंथच आहे. त्यामुळं काय झालं? 2 टाइम मीटर आला. त्यामुळे ऑटोमॅटिक काय झाला? मीटर स्क्वेअर. सिम्बॉल युनिट काय झालं? मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. राईट? देन नेक्स्ट वन इज व्हॉल्यूम. व्हॉट इज व्हॉल्यूम? कसा करतो आपण व्हॉल्यूम? हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. राईट? लेंथ multiplied by breadth multiplied by height means 3 times meter. Unit of each quantity is meter. That's why meter cube or cubic meter. Clear? Next, acceleration. What is acceleration? What is the definition of acceleration? Rate of change of velocity. Rate of change of velocity is called as acceleration. Means what? Rate of change of velocity with respect to time is called as acceleration. Right? बघा, what is unit of velocity? बघितलंय आपण काय? मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय आणखी एक टाइम आहे म्हणजे सेकंड इंटू सेकंड असं आपण लिहू शकत नाही. म्हणजे कसं लिहिणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं बघा ऍक्सिलरेशन काय? मीटर सेकंड स्क्वेअर सेकंड, मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लियर? नेक्स्ट, फोर्स. नेक्स्ट, फोर्स. व्हॉट इज फोर्स? नववीमध्ये डिटेलमध्ये तुम्ही शिकलाय फोर्स म्हणजे काय. त्याचं युनिट काय आहे? न्यूटन. दाखवलं कसं जातं? कॅपिटल एम. एफ इक्वल टू MA मास इंटू ऍक्सिलरेशन. हे तुम्ही शिकलाय सगळं आणि त्याच्यावरून त्या न्यूटन्सच्या नावावरूनच युनिटचं नाव ठेवलंय एन. राईट? नेक्स्ट, प्रेशर. व्हॉट इज प्रेशर? व्हॉट इज प्रेशर? Force per unit area. Right? Force is measured in Newton and area is measured in meter square. That is Newton per meter square. Next, work energy. The unit of work or energy is joule, which is denoted by letter capital J. Power. Power. The unit of power is watt, which is denoted by letter W. Electric capacitance. आपण त्याला कॅपॅसिटर पण म्हणतो और कंडेन्सर पण म्हणतो. द युनिट ऑफ कॅपॅसिटर इज फॅरड, विच इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल एफ. या एवढ्या सगळ्या काय झाल्या? डिराइव्ड क्वांटिटीज झाल्या. त्या कशा आल्या हे आपण थोडक्यात बघितलंय. याप्रमाणे बऱ्याच क्वांटिटीज आहेत. तर तुम्ही तुमच्या आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्याच, पण तुम्ही तुमच्या नोट्समध्ये कमीत कमी 25 ते 30 डिराइव्ड क्वांटिटीचा असा टेबल तयार करा आणि ते पाठ करा. आणि लक्षात कसे ठेवायचं बघा, परीक्षेमध्ये कदाचित तुम्हाला आयडेंटिफाय द फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज असा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये काय करा? फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? 7 आणि सप्लिमेंटरी 2 अशा टोटल घेतल्या तर काही किती? 9 आहेत. फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि लुमिनेस इंटेन्सिटी. या 7 झाल्या. आणि त्याच्यानंतर
दोन सप्लिमेंटरी म्हणजे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. बरोबर. ह्या तुम्ही फक्त पाठ करा. फंडामेंटल क्वांटिटी ज्या 7 आणि 2 आहेत त्या पाठ करा. त्या सोडून ज्या असतील त्या सगळ्या कोणत्या डिराइव्हड क्वांटिटीज. क्लिअर. तर याचा स्क्रीनशॉट काढा. अजून अशाच बऱ्याचशा डिराइव्हड क्वांटिटीज एकत्र करा आणि या टेबलर फॉर्म मध्ये तुमच्या वहीतल्या प्लस तुमच्या अभ्यासाच्या रूम मध्ये कुठेतरी लिहून चिकटवता येते का बघा त्याप्रमाणे. नेक्स्ट टॉपिक डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युलाज. मित्रो ब्लॅकबोर्ड सॉरी जो बोर्ड आहे तो थोडा छोटा आहे त्यामुळं बारीक अक्षरात लिहिले, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युलाज. व्हॉट इज डायमेन्शन? आपण एखाद्या वस्तूचं डायमेन्शन सांगायचं म्हटलं तर काय सांगतो तर बघा, समजा आता एखाद्या तुमच्या मित्राचं वर्णन करायचं तर तुम्ही काय करता, तो सडपातळ आहे, गोरा आहे, त्याचा चेहरा असा आहे. बरोबर. तुम्ही त्याचं काय सांगता, डायमेन्शन सांगता. तसंच आपण इथं ज्या काही क्वांटिटीज सांगणार आहेत त्याचं डायमेन्शन काय असतं त्याचा विचार करणार आहे आणि त्या डायमेन्शनल काय फॉर्म्युला येतो तो पण आपण स्टडी करणार आहे. क्लिअर. तर डेफिनेशन बघा काय डायमेन्शनची. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द पावर्स. पावर्स मीन्स 10⁻². पावर्स मीन्स आपण कसं लिहितो, एक्स स्क्वेअर तसं लिहितो. त्या स्क्वेअरला काय म्हणतो आपण, पॉवर ऑफ एक्स इज 2. तसं आर द पावर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज और युनिट्स आर रेज टू रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी. म्हणजे काय तर फंडामेंटल क्वांटिटीज वापरून त्याच्या पॉवर्स आपण घेऊन ते क्वांटिटी आपण काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. क्लिअर. म्हणजे एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल आपण एरिया घेतला तर एरिया म्हटल्यानंतर काय येणार, एरियाची डेफिनेशन काय, व्हॉट इज एरिया, लेंथ इंटू ब्रेड. राईट. म्हणजेच काय आपण हे असं लिहू शकतो का, एरिया इक्वल टू ए इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. राईट. ए इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. हा ब्रॅकेट घेऊ नका, इथं नेक्स्ट घ्यायचा आहे. आता याचे डायमेन्शन्स कसे लिहायचे आपण, डायमेन्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण डेफिनेशन काय बघितलंय, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज टू रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी. इथं बघा डायमेन्शन्स लिहित असताना फार महत्वाचे 1-2-3 नियम आहेत. ते मी काही तुम्हाला लिहून देणार नाही सेपरेट, पण इथं एक्सप्लेन करतोय ते व्यवस्थित समजून घ्या. डायमेन्शन्स लिहित असताना नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटच करायचा, असा स्क्वेअर ब्रॅकेटच करायचा. मी याला वाचताना कसं वाचणार, डायमेन्शन्स ऑफ एरिया इज इक्वल टू, डेफिनेशन मध्ये काय आलंय बघा, डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी आर पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज नेहमी आपण या घेतोय, लेंथ, मास आणि टाइम. शॉर्ट मध्ये आपण इथे लिहिलंय आणि हा डायमेन्शनलचा स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलाय. आता बघा याच्या पॉवर्स घ्यायचे. आता इथं बघा एरिया मध्ये काय आलं, लेंथ इंटू ब्रेड. म्हणजे 2 वेळा काय आली, लेंथ. बरोबर. म्हणून L⁻² घेतलं, L⁻² घेतलं. इथे एरियामध्ये कुठं मास दिसतंय का तुम्हाला, मास नाही, म्हणून M⁻0. टाइम कुठं आलाय का इथं, नाही, म्हणून टाइम T⁻0. मीन्स दॅट the dimensions of area are L⁻², M⁻0, T⁻0. क्लिअर. आता इथं 2 नियम लक्षात घ्या. डायमेन्शन्स दाखवताना ते कशात दाखवायचे आहेत, स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच. असा कोणताही ब्रॅकेट असा किंवा असा कोणताही ब्रॅकेट चालत नाही, तो फक्त आणि फक्त कशात दाखवायचा आहे, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. त्याच्यानंतर इथं तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीज लिहिताना व्याकरण लागू करू नका, इथं कॉमा वगैरे देऊ नका. कॉमा वगैरे दिलं तर चुकतं, तुम्हाला कोणीही मार्क्स देणार नाही कॉमा वगैरे देताना. डायमेन्शन्स मध्ये फक्त काय, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीजचे कॅपिटल फॉर्म झाले पाहिजेत आणि त्याच्या पॉवर आले पाहिजेत. समजा इलेक्ट्रिक करंट आला तर इथं आय वाढेल. फंडामेंटल क्वांटिटीज इथं 3च्या ऐवजी 4-5 होऊ शकतात.
त्याला काय नाही, सात सात फंडामेंटल क्वांटिटीज 7च्या 7 येऊ शकतात, त्याच्या पॉवर्स येऊ शकतात, पण त्या कशा पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, मध्ये तुम्ही कॉमा वगैरे काही द्यायचा नाही. हे पहिलं एक्झाम्पल झालं. असे आपण बरेच एक्झाम्पल बघू, पण त्याच्या बरोबर याच्यावरून आता उलटी डेफिनेशन बघू. बघा काय आहे, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स, बघा आर द पॉवर्स 200 पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटी आर रेज टू रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी. आता याच्यावरून उलट पण आपल्याला जाऊ शकतं. आपण बघा एरियाचा एल स्क्वेअर आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट युनिट पण लिहू शकताय. एल स्क्वेअर आहे म्हणजे काय, मीटर स्क्वेअर आहे, बरोबर. मग मीटर स्क्वेअर कशाचं युनिट आहे, तर ते एरियाचं युनिट आहे. ठीक, म्हणजेच काय करताय, या ज्या डायमेन्शनल फॉर्म्युला आहे हा काय रिप्रेझेंट करतो, रिप्रेझेंट्स दॅट क्वांटिटी. कोणती क्वांटिटी, एरिया रिप्रेझेंट करतो. अजून असे बरेच आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे, ते बघू आपण. सेकंड वन इज व्हॉल्यूम. आता एरियावरून तुम्ही व्हॉल्यूम लगेच सांगू शकाल. सेकंडचा का, व्हॉल्यूम. व्हॉट इज व्हॉल्यूम, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, बरोबर. म्हणजे इथे काय येणार, 3 टाइम्स मीटर. युनिट काय येणार, लेंथचं युनिट मीटर आहे, ब्रेथचं युनिट मीटर आहे, हाईट म्हणजे पण लेंथच आहे, मीटर आहे. मग याचं जर आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं झालं तर कसं लिहायचा, डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येईल बघा, एल एम टी. तसंच आता बघायचं, एल रेस टू 3, एम रेस टू 0, टी रेस टू 0. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो, थर्ड, डेन्सिटी. डेन्सिटी कोण सांगेल मला, व्हॉट इज डेन्सिटी, व्हॉट इज डेन्सिटी, मास पर युनिट व्हॉल्यूम, दॅट इज मास पर युनिट व्हॉल्यूम, राईट. मग याचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा झाला तर कसं लिहिणार आपण, बघा डेन्सिटी डी न दाखव, डी पण काही पुस्तकामध्ये डी न दाखवले, काही पुस्तकामध्ये असं बघा डेन्सिटी डी न दाखवले, काही पुस्तकामध्ये असे दाखवले, काही पुस्तकामध्ये असे दाखवले. याला काय म्हणायचं, डी, याला म्हणायचं रो, याला म्हणायचं सिग्मा. तर आपण काही दाखवू शकतो, आपण रो न दाखवू. मराठी नो सारखं आहे ते, डेन्सिटी रो, डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी इक्वल टू, हे तसंच घ्या, एल एम टी. आता इथं बघा मास आणि व्हॉल्यूम आहे, लेंथ आहे का या फॉर्म्युल्यामध्ये, कुठं लेंथ नाही, म्हणून काय रेज टू 0. मास आहे का, तर आहे, कुठं आहे, न्यूमरेटर मध्ये, म्हणून किती 1, बरोबर. आणि आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आहे, टाइम कुठं आहे का, नाही 0. आता लेंथ बघा, डायरेक्ट लेंथ इथं कुठंच नाही, डायरेक्ट लेंथ कुठंच नाही, पण व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. आता याच्या अगोदरच आपण बघितलेलं इथं बघा, एल रेस टू 3. ही कॉमनली तुम्ही लिहित असताना चूक होते, तुम्ही फॉर्म्युल्यातच नुकतं बघताय, लेंथ कुठं नाही, तर तसं करू नका. व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, एल क्यूब आहे, एल क्यूब. म्हणजे काय बघा, डेन्सिटीचे जे काय डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो कसा येणार, डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला एल रेस टू 3, एम रेस टू 1, टी रेस टू 0, राईट. नेक्स्ट आपण बघू शकतो, तो म्हणजे व्हेलॉसिटी, तो म्हणजे व्हेलॉसिटी. नेक्स्ट वन इज velocity. Number 4. Fourth example, velocity. What is definition of velocity? Definition of velocity is, I have already discussed it, that is displacement per unit time. Rate of change of displacement with respect to time is called as velocity. Displacement means, what is the dimensional formulas, velocity v, dimensions of v is equal to L m t. Is there length?
Yes, displacement is nothing but the length, L raised to 1. Is there any mass? No. That's why M raised to 0. Is there a time? टाइम आहे पण कुठं आहे? डिनॉमिनेटर मध्ये, म्हणून किती येणार? -1. राईट. Dimensions of velocity are L raised to 1, M raised to 0, T raised to -1. Clear? Velocity are L raised to 1, M raised to 0, T raised to -1. T मायनस का घेतलं? डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून. याच्या अगोदरच आपण डेन्सिटी बघितल्या. डेन्सिटी मध्ये बघा डायमेन्शन चुकून माझ्याकडून असे लिहून दिले आहेत. रो इज इक्वल टू L raised to 3, M raised to 1, T raised to 0. पण डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. तर व्हॉल्यूम डिनॉमिनेटर मध्ये, म्हणून तिथे करेक्शन करून घ्या, तिथं -3 लिहा. Dimensions of density are L raised to -3, M raised to 1 and T raised to 0. Right. Next, fifth example we will see, that is acceleration. Acceleration. What is acceleration? What is the definition of acceleration? Yes, anybody can tell me what is acceleration? A is acceleration is nothing but rate of change of velocity with respect to time. Means velocity divided by time. Barabar. What is the dimensions of acceleration? Then dimensions of acceleration, A is equal to velocity, LMT square bracket मध्ये तसंच येणार, LMT. इथं velocity आहे. velocity म्हणजे लेंथ आहे का? आहे. velocity म्हणजे काय? मीटर पर सेकंद त्याची लेंथ आहे. बरोबर. त्याच्यानंतर मास आहे का? कुठं नाही. पण टाइम बघा दोन ठिकाणी येते. कसं काय? velocityचे डेफिनेशन काय? डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. आणि हा टाइम, हा टी खाली आल्यानंतर काय होईल? S अपॉन टी स्क्वेअर. म्हणून टी रेस टू काय येणार? खाली आहे तो -2 येणार. डायमेन्शन्स ऑफ एक्सेलरेशन काय येणार? L raised to 1, M raised to 0 and T raised to -2. Right. Next we will see next example, that is force. That is force. What is force? I think it is sixth quantity, sixth example, force. What is force? Force is nothing but mass into acceleration. Mass into acceleration. Then what is the dimensions of force? Dimensions of force is nothing but dimensions of mass, that is L, M, T, L raised to 0, T raised to 0, M raised to 1 into dimensions of acceleration are L, M, T. That is L raised to 1, M raised to 0 and T raised to -2. Then resultant is nothing but 0, L raised to 1, M raised to 1 and T raised to -2. These are the dimensions of force. Clear? Dimensions of force is L raised to 1, M raised to 1, T raised to -2. Right? What is the SI unit of this force? SI unit nothing but Newton. Right? Or kg meter second square. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. SI युनिट त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन. इट्स कॉल्ड एज न्यूटन. नेक्स्ट सेवंथ एक्झाम्पल इज वर्क. Seventh example is work. Right? What is work? Work is nothing but
what is the definition of work or formula of work? Force into displacement. Force into displacement. Force into displacement. Then how to write the dimensions of work, that is dimensions of work W is equal to dimensions of force. Just tell me the dimensions of force. L raised to 1 m raised to 1 t raised to minus 2 into dimensions of displacement, that is, yes, anybody, only length is there, L raised to 1. Then how it is, हे काय होणार बघा इथं L raised to 1 आहे, L raised to 1 आहे, दोन्हींची पॉवर आहे, दोन्हींची पॉवर आहे. मग पॉवरच्या चॅप्टर मध्ये तुम्ही काय केलाय, काय शिकलाय, जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरचं काय होतंय, ऍडिशन, घातांकाची बेरीज होते, बरोबर का. मल्टिप्लिकेशन असेल तर त्या फॉर्म्युला प्रमाणे कसं लिहिणार आहात तुम्ही, L raised to 2 m raised to 1 and t raised to minus 2. This is the dimensional formula for work, that is L raised to 2 m raised to 1 and t raised to minus 2. Right? Next example, I think याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोट मध्ये लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल इज I think eighth example, that is power. Eighth example, that is power. What is power? What is the definition of power? Work divided by time. Work divided by time. एखादं पर्टिक्युलर वर्क पर्टिक्युलर टाइम मध्ये केलं तर त्याला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतोय. मग याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येईल बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ पॉवर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ वर्क. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ वर्क, आताच आपण भेटले ते L raised to 2 m raised to 1 and t raised to minus 2, बरोबर आहे का, डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ t टाइम 1, राईट. मग काय होणार, हे वरती जाणार, काय होईल मग त्याचा डायमेन्शन्स ऑफ पॉवर इज इक्वल टू L raised to 2 m raised to 1 आणि t raised to हे वरती गेल्यानंतर अजून एक -3, राईट. दिस इज द डायमेन्शन्स ऑफ पॉवर. नेक्स्ट एक्झाम्पल 9, that is pressure. Just tell me the definition of pressure. Pressure आपण काय सांगतोय, प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, राईट. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे फोर्स डिवाइडेड बाय एरिया. हाऊ टू राइट द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर, that is dimensions of pressure P is equal to, the notation is right, P is equal to dimensions of force L m T and dimensions of area, that is L square. And dimensions of force are L raised to 2 m raised to 1 and t raised to minus 2, t raised to minus 2, right. Dimensions of force is L raised to 1, sorry इथं चुकीचं लिहून घेतलं आपण. Dimensions of force are, just a minute, L raised to 1 m raised to 1 and t raised to minus 2, L raised to 1 m raised to 1 and t raised to minus 2, and dimensions of area is L raised to 2. Then resultant dimensions of P is equal to, yes, L हे वरती घेतल्यानंतर काय होणार, -2 plus 1 -1 m raised to 1 and t raised to -2 as it is.
dimensions of pressure is L raised to 1, m raised to 1, t raised to minus 2. Next example of dimensional analysis is kinetic energy. Yes, kinetic energy चा फॉर्म्युला काय आहे? Kinetic energy is nothing but 1/2 mv square, right? 1/2 mv square. त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा? डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा? कायनेटिक डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2. 1/2 चं काय असतं का? इथे डायमेन्शन्स काय नाहीत, हा कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन्स ऑफ मास किती आहे असं लिहिण्यापेक्षा आपण काय लिहू? डायमेन्शन्स ऑफ मास that is m raised to 1, and velocity, dimensions of velocity are L raised to 1, m raised to 0 and t raised to -1. म्हणजे काय? मीटर पर सेकंड त्याचा स्क्वेअर, राईट? मग कसं होणार आहे बघा, m raised to 1 तसंच राहील, स्क्वेअर कसा होणार? इंटू L raised to 2, m raised to 0, t raised to -2. बरोबर, स्क्वेअर केला याचा. मग या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, काय होणार? डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर L raised to 2, m raised to 1 and t raised to -2. क्लियर? मग कायनेटिक एनर्जीचं युनिट काय येतं? SI युनिट ऑफ कायनेटिक एनर्जी इज जूल. जूल मीन्स व्हॉट? L स्क्वेअर m raised to 1 and t raised to -1. म्हणजे और आपण काय लिहू शकतो? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, राइट? This is the equivalency of joule. Equivalence of joule unit. Next, physical quantity is potential energy. What is potential energy, or what is the formula of potential energy? PE. Potential energy चा फॉर्म्युला काय? mgh, mass into acceleration due to gravity into height, right? Then how to write the dimensions of potential energy? Dimensions of potential energy is equal to dimensions of mass, right? m raised to 1. Then dimensions of g, that is acceleration, right? Acceleration due to gravity, LMT. इथं कोणते आहे? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्हाला माहिती आहे आताच झालंय तुमचं ऍक्सिलरेशनचं, तेच डायमेन्शन इथे येणार. फक्त इथं काय आहे? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे ऍक्सिलरेशनच आहे. ऍक्सिलरेशनचं तुमचं हे काय येतं? डायमेन्शन्स L raised to 1, m raised to 0, t raised to -2. L raised to 1, m raised to 0, t raised to -2. And dimensions of h is L raised to 1. Multiply this, what happens? L raised to 1 plus 1, L square, or L raised to 2, sorry, m raised to 1, 0, 1, t raised to -2. Dimensions of potential energy are L raised to 2, m raised to 1, t raised to -2. What is the SI unit? SI unit of potential energy is also measured in joule, right? बघा, कायनेटिक एनर्जीचं पण डायमेन्शन तेच आहे, पोटेन्शियल एनर्जीचं पण डायमेन्शन तेच आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी असू दे किंवा पोटेन्शियल एनर्जी असू दे, एनर्जीचंच डायमेन्शन येणार त्याला, राईट? नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज लिनियर मोमेंटम, 12th one. Next example is linear momentum. What is momentum? There are two types of momentum: linear momentum and angular momentum.
we have to see only linear momentum. What is momentum? What is momentum? Yes, mass into velocity. Mass into velocity. मराठीमध्ये मला वाटतं याला तुम्ही संवेग किंवा त्वरण असं काहीतरी म्हणताय. संवेग किंवा त्वरण. मास इंटू व्हेलॉसिटी. मग याचं डायमेन्शन काय येईल? लिनियर मोमेंटमचं लिनियर मोमेंटम पी ने दाखवतात म्हणून आपण डायमेन्शन्स ऑफ लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू घेऊ डायमेन्शन्स ऑफ मास अँड डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी काय येणार? जस्ट मीटर पर सेकंड म्हणजे एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू -1. त्या दोन्हीचं एकत्र करा काय होईल? एल रेस टू 1 एम रेस टू 1 टी रेस टू -1. The dimensions of linear momentums are L raised to 1, M raised to 1 and T raised to -1. Next 13th example is 13th example is that is impulse. That is impulse. What is impulse? Impulse is nothing but force into time. Force into time. म्हणजे बघा तुम्ही क्रिकेट बघता, क्रिकेट बघताना बॉलरनं बॉल टाकला की बॅट्समन काय करतो? तो बॉल हिट करतो. त्या क्षणाला ज्या क्षणाला तो हिट करतो त्या क्षणाला काय होतं? इम्पल्स करतो. म्हणजे चेंज इन फोर्स, त्याची डायरेक्शन वगैरे चेंज होते ते बघायचं. फोर्स इंटू टाइम. इम्पल्स इज नथिंग बट व्हॉट? फोर्स इंटू टाइम. मग आता आपल्याला काय माहित आहे? फोर्सची डेफिनेशन मध्ये इम्पल्स इज डिनोटेड बाय लेटर जे. डायमेन्शन्स ऑफ फोर्स माहित आहेत? एल एम टी इंटू डायमेन्शन्स ऑफ टी. बरोबर. डायमेन्शन्स ऑफ फोर्स सांगा. डायमेन्शन्स ऑफ फोर्स आर एल रेस टू 1 एम रेस टू 1 and t रेस टू -2. एल रेस टू 1 एम रेस टू 1 and t रेस टू -2. मग किती होईल रिझल्टंट? Dimensions of impulse are L raised to 1, M raised to 1 and T raised to -3. -2 plus 1. Sorry. -2 plus 1 is -1. That is impulse dimensions काय? L raised to 1, M raised to 1 and T raised to -1. What is SI unit of impulse? SI unit of impulse. Yes. Force into time. Newton second. What is SI unit of linear momentum? kg meter per second. kg meter per second. SI unit. त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून टाका. नेक्स्ट 14 is electric charge. Next example, that is 14th example, is electric charge. Electric charge. कोण सांगेल याचा फॉर्म्युला? इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? ओम्स लॉ V इक्वल टू IR वरून काढा. व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? Current passing through the conductor. Current passing through the conductor for a particular time is called as charge. समजा एखादा कंडक्टर घेतला, त्या कंडक्टर मधून एका सेकंदासाठी तुम्ही त्याच्यातून करंट पास केला, तर मग चार्ज काय येणार? इलेक्ट्रिक करंट चार्ज Q इज इक्वल टू I अपॉन टी. I अपॉन टी म्हणजेच काय येईल? इलेक्ट्रिक चार्जची डेफिनेशन काय येईल? करंट इंटू टाइम. Current into time, right? What is I? Dimensions of electric current. That is dimensions of Q. We can write I is what? Electric current is a fundamental quantity. Hence, we can show that I raised to 1, right? Into time T raised to 1. Then how to write this? L M T
and I. These are these four: length, mass, time, and electric current are fundamental quantities. We have to write their powers: L raised to 0, M raised to 0, T raised to 1, and I raised to 1. This is. And what is SI unit of current? Yes, current or electric charge. Electric charge is measured in coulomb. Coulomb, simply denoted by capital C. Right? Next, 15th example. 15th example is frequency. 15th example is frequency. What is frequency? Frequency मराठीत वारंवारिता म्हणतात. Frequency means what? What is frequency? Yes, frequency is nothing but 1 upon time period t. 1 upon time period. 1 upon time period. Right? Then how to write dimensions of frequency? Frequency is denoted by letter small n. Dimensions of frequency is equal to 1 upon time period. Means t. 1 upon t means time t raised to 1. The dimensions is nothing but t raised to minus 1. Or we can write it in full form as dimensions of frequency n is equal to L raised to 0, M raised to 0, T raised to minus 1. T raised to minus 1. And SI unit of frequency is, yes, we know that is hertz. Frequency कशामध्ये मेजर करतो आपण? हर्ट्ज मध्ये. राईट? अजून 2-3 क्वांटिटीज आहेत त्या आपण बघू. आय थिंक दिस इज 15th quantity. 15th. Next, that is 16. 16th quantity is temperature gradient. Temperature gradient. Temperature gradient means, what is the definition? Temperature per unit distance. Per unit distance. थर्मोडायनेमिक्स म्हणून एक आपण नेक्स्ट जो चॅप्टर शिकणार आहे त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट येणार आहे, टेम्परेचर ग्रेडियंट. इथं एक्सप्लेन करण्यात वेळ घालवायला नको, आपण फक्त त्याचे काय मग बघायला लागलो डायमेन्शनल फॉर्म्युलेज. आता तुम्ही म्हणाल की 1-2 एक्झाम्पल घेऊन सरांनी का सोडलं नाही? तर कमीत कमी हे तुमचे 15 ते टोटल मी 17 क्वांटिटीज घेणार आहे. का घेणार आहे 17 क्वांटिटीज? तर या 17 क्वांटिटीज मधल्याच तुम्हाला डायमेन्शन्स परीक्षेमध्ये जास्तीत जास्त वेळेला विचारलं जातात. मग ते बोर्ड एक्झाम असू दे, तुमची सीईटीची एक्झाम असू दे, नीटची असू दे किंवा JEE ची असू दे. ही जे डायमेन्शन्स आहेत ते मोस्टली या 17 ज्या क्वांटिटीज मी इथं तुम्हाला घेतोय, एक्सप्लेन करतोय, त्याच्यावरती जास्तीत जास्त विचारलेलं आहे म्हणून. आणि या डायमेन्शनच्या काही ठराविक आहेत बघा, म्हणजे एकसारख्या येतात, त्या कशा लक्षात ठेवायच्या याची काहीतरी तुम्ही स्वतः ट्रिक शोधून काढा. या कशा शोधून काढायच्या? या तुमची या ज्या डायमेन्शन्स आहेत त्याचा एक चार्ट तयार करा आणि तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं तुमच्या समोर लावा. म्हणजे डायमेन्शन्स बघितले की तुमच्या डोक्यात ते समोर आलं पाहिजे. डायमेन्शन्स ऑफ एरिया काय, डायमेन्शन्स ऑफ पॉवर काय, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी काय, पोटेन्शियल एनर्जी काय, फ्रिक्वेन्सी काय किंवा टेम्परेचर ग्रेडियंट काय, हे आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहे त्यावेळेला तुमचा सगळा सिलेबस झालेला असणार आहे 11-12वीचा. असं नाही की तुम्ही 12वी शिकणार, 12वीच नुकतं तुम्हाला सीईटीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तिथं विचारणार. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये 40% जे क्वेश्चन्स असतात, मग तुमचे सीईटी मध्ये असू देत, JEE ला असू देत किंवा नीटला असू देत, 40% क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसवर येतात आणि 60% क्वेश्चन्स हे 12वीच्या सिलेबसवर येतात. त्यामुळं 11वीच्या सिलेबसला तुम्ही थोडंसं निग्लेक्ट करू नका. जे मेजॉरिटी मुलं करतात किंवा कॉलेज सुद्धा करतात ते करू नका. तुम्ही डिटेलमध्ये 11वीचा सिलेबस पण करा, कारण 40% वेटेज येणार आहे. आणि तुम्ही जर सिलेबसचं स्ट्रक्चर बघितलं तर 11वीचा जर सिलेबस तुम्हाला समजला तरच तुम्ही 12वीचा समजू शकता, चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. म्हणून 11वीच्या सिलेबसकडे दुर्लक्ष करू नका. या 17 क्वांटिटीज आपण बघू. 16th वन इज टेम्परेचर ग्रेडियंट.
Temperature gradient means temperature per unit distance. Then what is the dimensions of temperature gradient? It is the dimensions of temperature gradient, dimensions of temperature T. T नेच दाखवतात का? टेम्परेचर कशाने दाखवलंय? फंडामेंटल क्वांटिटीचा टेबल काढा. टेम्परेचरचं युनिट काय आहे? केल्विन. आणि दाखवलंय कशाना? कॅपिटल के का स्मॉल के? Capital K. Dimensions of temperature divided by distance means dimensions of length. L raised to 1 right? How to write this? The dimension resultant L, M, T आणि K. बरोबर? L raised to -1 येणार हे वरती गेल्यानंतर. M आहे का? नाही. 0. टेम्परेचर आहे का? सॉरी, टाइम आहे का? नाही. 0. टेम्परेचर आहे 1. टेम्परेचर ग्रेडियंटचं डायमेन्शन्स काय येणार? L raised to -1, M raised to 0, T raised to 0 आणि K raised to -1. राईट. लास्टला जे आपल्याला बघायचं आहे ते व्हेलॉसिटी ग्रेडियंट. लास्ट क्वांटिटी दॅट इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. तर ग्रेडियंट हा शब्द 2 वेळा आलाय. ग्रेडियंट म्हणजे काय? नथिंग बट स्लोप. velocity gradient. काय सांगत होतो मी? ग्रेडियंट हा शब्द 2 वेळा आलाय. म्हणजे ग्रेडियंट नथिंग बट स्लोप. आपण जो ग्राफ मध्ये स्लोप कॅल्क्युलेट करतात मराठीमध्ये त्याला चढ म्हणतात. त्याप्रमाणे स्लोपच आहे तो एक प्रकारचा. डिटेल मध्ये आपण त्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. इथं टेम्परेचर ग्रेडियंट आहे, इथं काय आहे? व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंटचे काय येणार बघा डेफिनेशन. व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटीचा ग्रेडियंट, इथं टेम्परेचरचा ग्रेडियंट बघत होतो म्हणून काय आलं? टेम्परेचर डिवाइडेड बाय डिस्टन्स. इथं काय येणार? व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय डिस्टन्स. एक सारख्याच वेगाने तुम्ही जाणार आहे का? नाही. कमी जास्त वेगाने जाणार आहे, त्याला आपण ऍक्सिलरेशन म्हणतो. पण जर का त्याचा तुम्ही ग्राफ काढला, रिझल्टंट व्हेलॉसिटी काढतो आपण. कमी जास्त त्याचा मीन काढून रिझल्टंट व्हेलॉसिटी काढतो. त्याप्रमाणे याचं डेफिनेशन काय येईल? व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय डिस्टन्स. velocity divided by distance. तर velocityचं डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय? युनिट मीटर पर सेकंड. मग काय येणार? मीटर L raised to 1, M raised to 0, T raised to -1 divided by distance L raised to 1. हे वरती जाणार. काय होईल? +1 -1 0, M raised to 0, T raised to -1. राईट. याचा युनिट काय येईल? याचा युनिट ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट फक्त काय राहिलं बघा? T raised to -1 म्हणजे काय येणार? पर सेकंड. असं लिहू शकताय किंवा शब्दात लिहू शकताय पर सेकंड. राईट. नाही तर बघा टेम्परेचर ग्रेडियंटचं काय येणार? याचा युनिट केल्विन. केल्विन पर मीटर. केल्विन पर मीटर. आता केल्विन आपण जे 3 टेम्परेचर मेजर करायचे स्केल्स बघतो ते म्हणजे कोणते? डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री केल्विन. त्यामुळे इथं डिग्रीचं साइन इथं दाखवा. डिग्री केल्विन पर मीटर. ओके. 17च्या 17 एक्झाम्पल झालेले आहेत. जर इथं आपला हा टॉपिक म्हणजे कोणता? डायमेन्शनल अनालिसिस अँड देअर फॉर्म्युलीज हा इथं कव्हर होतोय. जर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.